रायगड जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस तथा रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्य वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनीष म्हात्रे यांनी पीडित 15 वर्षाच्या मुलीला लग्नाची आमिष दाखवून व व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देऊन सप्टेंबर 2024 पासून अनेक वेळा शारीरिक उपभोग घेऊन अत्याचार केल्याचा पेन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(1), 64(2)(m) तसेच बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 468 पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर घटनेविषयी सविस्तर वृत्त असे की या प्रकरणातील पीडित मुलगी आणि मनीष यांची स्नॅपचॅट वरून मे 2024 मध्ये ओळख झाली। त्यावर ते एकमेकांशी बोलू लागले। ऑगस्ट 2024 मध्ये मनीष याने पीडित मुलीला "तू मला आवडतेस, मला तुझ्या सोबत लग्न करायचे" असं बोलून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले। नंतर सायन्स विषयाच्या नोट्स वरून ते साई मंदिर पेन येथे भेटले। त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मनीष याने आपल्या चिंचपाडा येथील शिवाली गृहनिर्माण संस्था येथील घरी बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केले। त्यानंतर तिला "तू कोणाला सांगितलेस तर तुझा व्हिडिओ व्हायरल करेन" अशी धमकी दिली आहे। अशा प्रकारे धमकी देण्याचा प्रकार तो वारंवार करू लागला व जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार करू लागले। पीडित मुलीने व्हिडिओ व्हायरल होईल या भीतीने अत्याचार सहन केलेत। मात्र 23 फेब्रुवारी 2025 रोजी मनीष याने पीडित मुलीला धमकावून रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास भेटण्यासाठी बोलवले आणि तिला हेटवणे कालव्यामार्गे कासमाड येथे नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार करून शारीरिक संबंध प्रस्थापित केलेत। ज्यावेळेस मनीष तिच्या घराजवळ सोडण्यासाठी आला तेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी ते पाहिले। तोपर्यंत मनीष हा पीडित मुलीला सोडून तेथून पसार झाला होता। गेली 6 महिने कशा प्रकारे नरक यातना पीडित मुलगी सहन करत होती हे तिने आपल्या वडिलांना सांगितले। त्यानंतर दुसऱ्या दिवशीच मनीष याला पीडित मुलीच्या वडिलांनी त्यांच्या घरी बोलवले। त्यावेळेला त्याने "मी तुमच्या मुलीशी लग्न करणार नाही, मी तिला अशीच टाइमपास साठी ठेवली आहे। तुम्हाला काय करायचं आहे ते करा, मी घाबरत नाही, माझ्या आईची वरपर्यंत ओळख आहे" असे सांगून पीडित मुलीला व तिच्या वडिलांना धमकावून मनीष तिथून निघून गेला। त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले। यातील अपराधी मनीष याची आई तथा रायगड जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस व रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्य वंदना म्हात्रे यांनी आपल्या राजकीय बळाचा उपयोग करण्याचा प्रयत्नही केला। परंतु पक्षाच्या नेत्यांना खरी कहाणी समजल्यानंतर त्यांनी सदरील प्रकरणातून काढता पाय घेतला आणि अपराधाला कठोर शासन व्हायलाच पाहिजे अशी भूमिका घेत सदर प्रकरणात पोलिसांनी योग्य ती न्यायाची बाजू घ्यावी अशी भूमिका घेतली। यातील आरोपी मनीष म्हात्रे याची आई भाजप जिल्ह्याच्या कार्यकारिणीची पदाधिकारी तसेच जिल्हा शांतता कमिटी सदस्य असल्याने यातील अपराधी आपल्या आईच्या पदाचा गैरवापर करून पीडित मुलीप्रमाणे इतरही मुलींसोबत असे कृत्य केल्याचे तपासाअंती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जिल्हा शांतता कमिटीवरून आरोपीच्या आईला त्वरित बडतर्फ करावे अशी मागणी पेनकरांकडून जोर धरू लागली आहे। कारण आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरोपीची आई वंदना म्हात्रे या ढवळाढवळ करण्याची दाट शक्यता वाटू लागली आहे। दरम्यान पेन पोलिसांनी यातील आरोपी मनीष म्हात्रे याला ताब्यात घेतले असून भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(1), 64(2)(m) तसेच बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 468 पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता 28 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। पेन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेगुर्लेकर या घटनेचा अधिक तपास करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।